आज आपण एक्सप्लोर करणार आहोत अशी एक प्लेस ज्या प्लेसबद्दल ऐकलं तर भरपूर आहे, काही सत्य तर काही काल्पनिक। तर आज एक्सप्लोर करूया ऑरोविला मैत्री मंदिर। इकडे वेगवेगळ्या देशातील लोक एकत्र येऊन राहतात मेडिटेशनसाठी, पीससाठी। इकडे तुम्हाला कोणीही तुमची कास्ट, तुमचं रिलीजन, तुमचं नॅशनॅलिटी विचारलं जात नाही। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रणाली महेश। तर आज पोंडुचेरीमध्ये आपण चाललो आहोत मैत्री मंदिर म्हणजेच ऑरोविला। खूप असं पीसफुल वाला प्लेस आहे, खूप अमेझिंग प्लेस आहे। सो ते एक्सप्लोर करूया। मी फुल्ली इम्प्रेस आहे यांच्या ब्रेकफास्ट पासून। मी ना एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की अरे हे लोक मला इतके ऑप्शन्स देतील ब्रेकफास्टमध्ये, पण खरंच खूप ऑप्शन्स आहेत यार ब्रेकफास्टमध्ये। मी तर ह्यांना 10 आउट ऑफ 10 देईन, कारण की इतके व्हरायटी त्यांनी दिलेत। आणि असं नव्हतं की क्वांटिटी दिली आहे म्हणजे क्वालिटी नाही, क्वालिटी पण त्यांची एक नंबर होती। एवढ्या व्हरायटी असल्यामुळे आम्ही लोक ब्रेकफास्ट इतका करायचो की लंच आमचं स्किप व्हायचं। वेगळं आहे, सुगंध चांगला येतोय, स्मेल आहे म्हणजे साऊथ इंडियन स्मेल। तर बनवून ठेवले की गरमागरम। मला वाटलं व्हाईट हा पुलाव बनवतो त्याचे लोक मसालेवाले शेविया। मिनिमल ब्रेकफास्ट आहे इकडे बघा, सगळ्या व्हरायटी। हे डोसेचं प्लेटने आम्हाला आणून दिलं आमच्यासाठी, म्हणून हिने चटणीचा बाउल पण घेऊन आले। आपणच आहे ना, हां आपण आलो तरी काय झालं। चलो फिर चले। वॉइस आहे कोणतं गाणं लागलं, काय गाणं लागलं काय माहिती नाही। ऑरोविल बस स्टॉपपासून मैत्री मंदिर आहे ना 20 to 25 मिनिट्स अवे आहे। सो तुम्हाला इकडनं ऑटो करावी लागेल आणि ऑटो तुम्हाला चार्ज करते 250 to 300 आणि ही तुम्हाला गेटजवळ सोडेल। सो तुमची पर्सनल व्हील्स असेल त्यासाठी पार्किंग अवेलेबल आहे। अगेन ब्रेकफास्ट, आओ जाओ खाओ, बस आओ खाओ। अम्मा कॉफी, अम्मा फिल्टर कॉफी नाही, पण ही फिल्टर कॉफी नाही आहे, हे इन्स्टंट कॉफी आहे। ऑरोविला एस्टॅब्लिश केला आहे ऑरोबिंदो सर आणि त्यांच्या आईनी। सो ऑलमोस्ट ह्याला ना 56 इयर्स कंप्लीट झालेले आहेत आणि काही काही डिस्टन्सवर असे बोर्ड लावलेले आहेत जे करून आपल्याला ऑरोविलाची अजून इन्फॉर्मेशन मिळेल। हे एक विजिटर सेंटर आहेत आणि त्याच्यामध्ये ना त्यांनी प्रॉपर ऑरोविला कसं आहे त्याचं पूर्ण मॉड्यूल, त्याचं बनवण्याच्या मागे त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू, आतून तो कसा आहे आणि असं बनवण्याच्या मागचा जो प्रोसिजर आहे सगळं तुम्हाला प्रॉपर डिटेल्समध्ये दिलेलं आहे। कारण आपण मैत्री मंदिरच्या आत जात नाही आहोत, आपण त्याला बाहेरूनच बघणार आहोत। त्याच्यामुळे सगळ्यांना उत्सुकता असेल की एक्झॅक्टली आतून हा कसा असेल, त्याच्यामुळे हे प्रॉपर एक सेंटर बनवलेलं आहे। तिकडे तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळतील। तर इथे इंडेक्ट केलं आहे, तुम्ही इकडनं जाऊ शकता। 30 मिनिट्सचं वॉकिंग आहे, पण तुम्ही अगर इकडनं गेलात तर तुम्ही 10 मिनिटात पोचतात। पण इकडनं गेला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील जे त्यांनी बनवलेल्या आहेत आणि तुम्हाला पण मला सगळं दाखवायचं आहे। त्याच्यामुळे सगळं मी एक्सप्लोर करणार आहे, तुम्हाला सगळं दाखवणार आहे। तुम्ही घरी बसल्या बसल्या पोंडुचेरीचं एक्सपिरियन्स घेणार आहेत। येऊ दे पीस पर्यंत। ये क्या है? हा ना भाई, पीस पर्यंत येऊ दे ना पीस। पण येते बिन बादल बरसात अचानक मध्ये बघ दिसतोय त्यामध्ये। हा घेते सजात जाऊया। वाव किती छान बनवलंय। ती सुंदर आहे ना, हा दाखवली ग। हो हो हो, हा मी नाही जाणार तिकडे, काय खाली ए हवा वेलकम करतोय। ते हात बघ ना त्याचे पंख मध्ये काय माहिती काय काय। बर्ड, आपल्याकडे तर मुंबईमध्ये बर्ड्सचा आवाज पण येत नाही। ए ये 3 माकड़ मिल गए, इनका भाई खो गया था, सॉरी हाँ इन दोनों की बहन खो गई थी, अभी मिल गई है। इतनी खुशी मुझे आज तू काना आठवता आणि हात
कलरफुल कलरफुल. ए बटरफ्लाय बटरफ्लाय. डान्सिंग डान्सिंग. ह्याला लाज वाटली तुला बघून. कोणाकोणाची बहीण आहे. हे दुसरा पांडा भेटलाय. नको आरती. मी पांडा नाही, ही गेंडा आहे. क्या बोला तूने? इकडे बघ. हा एक पांडा आणि हा एक पांडा आणि हा तिसरा पांडा. पांडा फॅमिली. आणि हा आणि हा हा. सेम सेम बट डिफरंट. ही ऍक्च्युअल मधली नागिन आहे. हाताने काय नाक काय हात असू द्या ना सापांना. तोंडाने कर तुझ्या विषारी झेहरीली साप आहे ही. ह्या दोघांपेक्षा जास्त झेर हिच्यामध्ये झेहरीली साप. नागिन ना. तू लायन आहे. तू लायन नाही आहे. तू पांडा आहे. पांडा नाही तू गेंडा आहे. अरे बस कर बाई. हा हिंमत आहे काय. खरं करता आलं तर. हा बघितलाय. हा बघितलाय. बिल्लू 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 बोगली मध्ये. इससे त्याला बोल इससे दूर रहना. ए इससे दूर रहना. तुम मरे कि नहीं हमारा कुछ गारंटी नहीं. मरेगा नहीं. तुम जिएगा या मरेगा हमारा गारंटी नहीं. पैर के नीचे कुचल डालेगी. पण हे किती सुंदर केलंय बघ. पूर्ण दगड आहे त्याला कोरीव केलेलं आहे पूर्ण. लोकांमध्ये किती टॅलेंट आहे यार. म्हणजे हे किती पूर्ण आहे बघ ना. हे केलेलं आहे पूर्ण. शेप केला दगडाचा पूर्ण. दगडामध्येच हे कोरीव काम करून बनवलेलं आहे. हे बघ आता खरंच चावला पाहिजे. पळून जातील कसे बरोबर. आय लव्ह वाईल्ड लाईफ. ह्याची मस्करी करा तुम्ही लोक. हा या मगरमच्छी दात खोलून कधी निघळून जाईल ना माहित नाही पडणार. अरे कहना क्या चाहते हो. दात निकाल इसका. दात निकाल. हा निकाल निकाल. बटरफ्लाय. ओ भाई साहब किती सुंदर आहे. या सगळं बघण्याची एंट्री फीस फक्त 30 रुपीज आहे. तुम्ही इकडे आलात ना तर डेफिनेटली हे सगळं एक्सपिरियन्स करा. कारण की 30 रुपीज खूप छोटी अमाऊंट आहे. पण हे सगळं बघणं आणि हे सगळं बनवलं आहे त्याचं एफर्ट खूप जास्त आहे. सो डेफिनेटली तुम्ही हे बघा. मस्ट मस्ट विजिटेड. वा डॉल्फिन. बोल अटक त्याला. बेबी एलिफंट. म्युझियम फिरून झालं. आता आम्ही चाललोय टुवर्ड्स मैत्री मंदिर. हा एक स्टोन आहे आणि त्याला पूर्ण असं शेप देऊन बसण्यासाठी केलेलं आहे. खरंच खूप टॅलेंटेड लोक आहेत यार. खरंच खूप टॅलेंटेड आहेत. हे सगळं बनवणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. खूप मेहनतीचं काम आहे. किती टाईम त्याला लागला असेल ते सगळं करायला. इकडनं भले तुम्हाला 30 मिनिट्स वॉक करायचं आहे पण त्या 30 मिनिट्समध्ये इतके सुंदर सुंदर गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत ना की तुम्हाला असं वाटणार पण नाही की तुम्ही 30 मिनिट्स वॉक केलं आहे. सगळं व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे. सगळं सुंदर असं बनवलेलं आहे. सो अजून मी काय बोलू. मला असं वाटतं किती बोलू थोडे कमीच आहे. तुम्ही नक्की या. तर आम्ही एंटर केलं आहे मैत्री मंदिरमध्ये. हा विजिटिंग एरिया आहे. ॲक्च्युअल मैत्री मंदिर इकडनं थोडंसं लांब आहे. पुन्हा पाऊस आला आहे. हा मध्ये ते बारीक बारीक येतच आहे. हेच ते झाड आहे जी मला खूप जास्त इच्छा होती ऑरोविलला येऊन बघण्याची. की तुम्हाला ह्याचं ॲक्च्युली रहस्य सांगते काय आहे याचं. तर सगळ्यात मोठं जे झाड आहे ॲक्च्युअल जे झाड आहे ना ते दाखवते आधी तुम्हाला म्हणजे मला कळेल. हे आहे ते ॲक्च्युअल झाड हे आणि हे वालं. ठीक आहे. तर ह्याचे जे रूट्स आहेत ते गेलेले आहेत इकडे. म्हणजे असे रूट्स येऊन येऊन त्या बघा हा दुसरा रूट्स आला. ह्याचं झाडात रूपांतर झालं. म्हणजे ते रूट्सपासून रूट्स आहे बघा.
तर एका झाडापासून हे सगळे रूट्स आलेले आहेत आणि त्याच्यातनंच तेवढं मोठं झाड ते इन शॉर्टमध्ये हे पूर्ण झाड आहे ना ते इंटरकनेक्टेड आहे. हे इकडेच आहे, अजून हे असं कुठेच झालेलं नाही आहे बिकॉज ऑफ द एनर्जी नेचर. मला हे खूप आवडतं. हे काल पोंडूच्या इथे पण होतं पॅराडाईजला असे बनवलेलं. पासमध्येच आपल्याला अलाउड आहे व्हिजिटर व्हिजिंग पॉईंट, त्याच्यानंतर बंद होतं. इकडे एंट्री पास तर फ्री आहे, पण अगर तुम्हाला मैत्री मंदिरमध्ये व्हिजिट करायचं असेल, आतमध्ये जायचं असेल मेडिटेशनसाठी या तिकडचं एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्हाला अगोदरच त्याचं बुकिंग करावं लागतं ऑनलाईन. हे बघा तिकडे लेकचं काम चालू होणार आहे, त्याच्यामुळे हे सगळं काम चालू आहे तिकडे. 2024चा प्रोजेक्ट आहे हा नोव्हेंबरचा. बाय बाय ओरोविल. तर ही व्हॅन जी आहे ती तिकडनं आम्हाला मैत्री मंदिरच्या इकडनं आम्हाला इंटरस्टेकडे ड्रॉप करणार, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. बस पण आहे, जास्त लोक असेल तर बसमध्ये देतो, कमी लोक असेल तर व्हॅन आहे. तर आता कमी लोक होतं त्या लोकांनी आम्हाला व्हॅन दिली आज केली नाही. ह्या स्पॉटला त्याने आम्हाला ड्रॉप केलं. इकडनं हा आहे कॅफे एरिया. सो लेट्स ट्राय सम आईस्क्रीम. स्ट्रॉबेरी देन पीनट बटर. स्ट्रॉबेरी आपण एकच खालतो, म्हणजे हे काय वेगळे नाही, चायवाली आईस्क्रीम आहे. डबल चॉकलेट कॉफी चाय काय बनाना पण डिफरंट आहे. कोणीतरी घ्या बनाना, आपण टेस्ट करूया. वाव, हे सगळं ऍक्च्युअल मध्ये ट्राय करणाऱ्या गोष्टी आहेत. हा ट्राय विदाउट एग आहे ना. विदाउट एग आणि एगलेस बोल. एगलेस मी अशी बोलले एगलेस तर काय खायचं ना. पहिले सो एक टार्ट ऑर्डर केलं आहे आणि एक केक आहे जो एगलेस आहे. सो आय ट्राईड स्पिरुलिना बनाना. चांगलं आहे, वेगळं टेस्ट आहे, फुल बनाना टेस्ट आहे. पूर्ण वाटतंय केळच पिकलेलं असतं ना केळं, पण मला कसं केळं वाटतंय. कसं नाही वाटत, पिकलेलं केळं प्रॉपर ओव्हर कुक झालेलं तसं एक टेस्ट फ्लेवर आहे. माईची होती ती मीठ काय येते बोल पहिला. मिंट चोको चिप्स तिला तिने आवडली बिकॉज मीठ तसंच लागतं आणि बोलते टूथपेस्ट आहे. आणि विद्यार्थी घेतली मीठ मी आवडतो, मला खूप मी खाते जी विरघळलेली आहे सिनेमांमध्ये. आणि त्याचं प्रॉपर सिनेमांवाला फ्लेवर आहे आणि पीसेस पण आहे सिनेमाचे, पण ते स्पाइस नाही लागत आहे, मस्त स्वीट लागत आहे. सो हेच आम्ही आयसिंग ट्राय. हे बघ मी बोल ना वर्कशॉप पण असं यांचे. ते वर्कशॉप क्रिसमस मेरी क्रिसमस. छान विंटेज आहे. छान. पहिला मी खाऊ मग ऑर्डर द्यायची, आम्हाला टेस्ट करायचं. हे आहे इंग्लिश फ्रेंच ब्रेकफास्ट. जेव्हापासून आम्ही प्लॅन केलं ना पोंडुचेरीला यायचा, तेव्हा तिने ज्याचे व्हिडिओज बघितलेले तेव्हाच ती बोललेली मला फ्रेंच ब्रेकफास्ट पाहिजे, मला फ्रेंच ब्रेकफास्ट पाहिजे. सो फायनली झालेलं आहे. सो फायनली आज फ्रेंच ब्रेकफास्ट पण झाला आहे, तो पण इव्हनिंगला. चलता है, सब चलता है. काय फरक पडतो, कधी पण खावा. स्नॅक्स म्हणजे तेच आहे ना, कधी पण खाऊ शकतो, असं काय जरुरी नाही आहे. आजकाल लोक दुपारी पण ब्रंच करतात, ब्रेकफास्ट आणि लंच ब्रंच. आजची पार्टी माझीकडनं आहे, पायदळ खात जावा, खाते जाओ ऑर्डर करते जाओ. हे बाउल मस्त आहे ना, ह्याचा शेप बना. दाल खिचडी आहे, स्टीम राईस अँड चिकन चिट्टियर पराठा.
तर आता मी जस्ट हॉटेलमध्ये पोचलो आहे आणि मी चेहरा बघू शकते किती टॅन झाला. आम्ही सकाळी बाहेर पडतोय आणि रात्री येतोय. सो बँड वाजलेली. एनिवेज, तर ऑरोविला खूप सुंदर प्लेस आहे. एक्सपिरियन्स करायची, एनर्जी फील करायची प्लेस आहे. सो डेफिनेटली जावा. आणि आम्ही जस्ट कॅफेमध्ये गेलो, मार्टिन्स कॅफे. तर डेफिनेटली मी तर हायली रिकमेंड करते की तुम्ही अगर पोंडुचेरीला आलात तर तिकडे नक्की व्हिजिट करा. व्हाईट टाउनमध्येच ते कॅफे आहे. सो ना आम्ही आल्यापासून फ्रेंच कॉलनी इतकं फिरतोय, पण आम्हाला जे फ्रेंच कॉलनीमध्ये बघायचं आहे ते आम्हाला दिसत नाही आहे. बाकी सगळं आम्ही फ्रेंच कॉलनी पूर्ण म्हणजे पूर्ण बघितली. सो एनिवेज, सो आजचा व्लॉग इकडेच एंड करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि चॅनल सबस्क्राईब नाही केलंय, लगेच जावा आणि चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फ्रेंड अँड फॅमिली शेअर करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला डू कमेंट्स. बाय. रात्रीचे 12 वाजलेत. 11:30. हां 11:30 वाजले, म्हणजे 12 वाजण्यात आता. आणि हाऊसीचा गेम चालू आहे. 11:15. हा विद्या 11:15 वाजला. 12:30 वाजलेत आणि त्या हाऊसी चालू आहे. हाऊसी काय संपायचं नाव घेत नाही आणि सकाळी निघायचं आहे. कब सोएंगे, कब उठेंगे. मारलं असतं. मग 90 नंबर नसतो. तू पण एवढी घे. एक तिकीट घेऊन खेळ. हे शूट झालं.